आपण एक नवीन खेळ घेतोय. तुम्ही पाहताय की आपण हे जे सर्कल आहे म्हणजे या रिंगा आहे, आपण याला सर्कल मानूया, वर्तुळ बांधूया. ठीक आहे. आता आपण जो खेळ घेतोय हा खेळ आहे भागाकाराचा खेळ. कोणता खेळ आहे? भागाकाराचा खेळ. तर आपण कोणत्या क्रिया असतात भागाकारामध्ये? भाज्य, भाजक, बाकी आणि अजून भागाकार, या 4 क्रिया येतात की नाही. तर या क्रिया आपण आपल्या या खेळाच्या माध्यमातून घेणार आहे. कशाच्या माध्यमातून घेणार आहे आपण? खेळाच्या माध्यमातून आपण आज भागाकार शिकणार आहे. तर आता भागाकार कसा शिकणार आहोत हे आता आपण पाहूया. आता आपल्या ज्या सर्कलमध्ये एकूण 17 मुलं आहे. किती मुलं आहेत? 17 मुलं आणि मुली मिळून 17 आहेत. बरोबर आहे. आता मी जेव्हा सांगेल तुम्हाला मी तुम्हाला अंक देणार आहे. काय देणार आहे? अंक दिल्यावर मी समजा तुम्हाला सांगितलं 3, तर 3च मुलं एका वर्तुळामध्ये येणार आहेत. किती मुलं येणार आहे? मी तुम्हाला सांगेल 4. एका वर्तुळामध्ये किती लोक येतील? 4च येतील. जास्त येणार. फक्त मी तुम्हाला आकडा सांगणार आहे. तो आकडा सांगल्यावर तेवढेच मुलं त्या वर्तुळात जायचं. जर जास्त झाले तर आपण स्वतःहून बाहेर निघून जायचं, दुसऱ्या वर्तुळात जायचं. परंतु समजा आता मी तुम्हाला सांगितलं 3. किती सांगितले? 3 सांगितल्यावर तुम्ही या एका सर्कलमध्ये, आता इथे सर्कल समजा आपलं वर्तुळ आहे, या एका सर्कलमध्ये किती मुलं पाहिजे तुम्ही? 3. जर 4 झाले तर काय करणार? एक मुलगा बाहेर निघायचं. ठीक आहे. काही शिल्लक उरतील, मग 1 उरेल, 2 उरेल, 5 उरेल. बरोबर ना. आता 3चे जर गट होत नसतील त्यांनी कुठे उभं राहायचं? बाजूला लावून जायचं एका ठिकाणी. म्हणजे ते हारणार आहे असा विषय याच्यामध्ये कोणी जिंकणार नाही, कोणी हारणार नाही. कारण हा खेळ आहे भागाकाराचा. कोणता खेळ आहे? भागाकाराचा. लक्ष झालं तुमच्या? मी जो अंक सांगेल तेवढे मुलं, तेवढ्या मुली त्या वर्तुळात उभ्या राहणार आहे. रेडी तुम्ही? आता आपण काय करूया? रनिंग घेत करूया, आहे की नाही? इथे तोंड का साईडने अशी हळू रनिंग घ्या, हळूहळू, जास्त जोरात नाही. मी तुम्हाला एक अंक सांगणार आहे. 3. आता ज्यांची जोडी नाहीये त्यांनी तिथे यायचं. बघा तुला अंक कसं येतंय. तुम्ही एकूण किती मुलं होते सगळे? 17. मी तुम्हाला कोणता आकडा सांगितला? म्हणजे तुम्ही 3 उभे आहेत की नाही. 17 भागेला 3. हे झालं आपलं उदाहरण. आता आपल्याला भागाकार आणि काय काढायची आहे? काय काढायची आहे? बघा आता आपण अगोदर भागाकार काढूया. आता भागाकार कसा? 1, 2, 3, 4, 5. भागाकार किती आला आपला? बघा आपले गट पाडले की नाही आपण? 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 17 भागेला 3. भागाकार किती आला आपला? 5. आणि हे उरले 2. हे उरलेले कोण आहे? आला का भागाकार? लक्षात आला तुमच्या? बघा कसं उदाहरण आहे. एकूण विद्यार्थी किती होते? सरांनी किती अंक सांगितला? मग 3-3चे गट करणे तुम्हाला. 3 विद्यार्थी मिळून 1. किती गट झाले तुमचे? 5 गट झाले की नाही. मग 5 कुठे लिहिणार? वर लिहिणार. बरोबर आहे. म्हणजे गट होऊ शकले नाही असे किती विद्यार्थी उरले? 2. म्हणजे 2 हे काय आहेत? बाकी आहेत. 17च्या खाली 15 आणि उरले 2. आणि 3-3चे किती गट झाले? 5. म्हणजे 5 वरती येणार भागाकारामध्ये. आपण किती लोक होते सगळे? 17. बरोबर आहे. 17 भागेला किती घेतले आपण? 3. आता 3चा पाडा आपल्याला 17 येईपर्यंत म्हणायचा आहे. बरोबर आहे. परंतु 17च्या खालची संख्या आपल्याला पाहिजे. 17 जर पाड्यात नसेल तर बोला 3चा पाडा. 3 5 बघा वरती आपण 5 लिहिले आणि खाली किती येतील आपले? 15. आता 17 मधून आपल्याला किती वजा करायचे आहे? 15. किती उरतील मग? 17 मधून 15 गेले किती उरले? 2. बघ 5 5 4 5
5 सांगितले तुम्हाला 5. अरे तुम्ही जास्त आहे तर मग इकडच्या सर्कल मध्ये या ना. 5 व्हा ना, मुली पण व्हा ना. जा एका गटात व्हा. जा देव्यानी. ओके आले सगळे. बरं ठीक आहे, बाहेर तरी उभे असलं तर काही हरकत नाही. बघा आता आपण गट मोजूया. बघा अगोदर आपण मुलांना मोजून घेऊया. मुलं किती ते 20 मुलं आहेत. किती मुलं आहे? आणि तुम्हाला मी अंक कोणता सांगितला होता? अंक किती सांगितला होता? 5 अंक सांगितला होता. तुम्ही 5 उभे राहिले की नाही? तर आता बघा आपल्याला आता भागाकार किती आला ते पाहायचंय. बघा गट किती झाले? 1 इकडे, 2 इकडे आणि 4. म्हणजे बघा 20 भागेला 4. 20 भागेला 4. आता उत्तर मला सांगणार आहे जय. उत्तर काय आलं बा आपलं? 20 भागेला 4 आपण घेतलं होतं. उत्तर सांग मला आता काय आलं? भागाकार किती आला? किती आला? 4 कस काय? 4 कसा आला सांग ना. 4 कसा आला? तू 4 कस काय काढला भागाकार? 5 चे 4 गट आहेत. बरोबर आहे. 5 चे किती गट झाले आपले? 4. हर्षदा बाकी किती आली बाई? बाकी आली का? नाही. कस काय नाही आली बाकी? कारण सर्कलच्या बाहेर कोणी आहे का? म्हणजे आपली या उदाहरणामध्ये बाकी आली आहे का? नाही.